वाटाण्याचा वडा कधी ऐकलाय का तुम्ही? आपण नेहमी बटाटा वडा किंवा इतर कुठलेही वडे किंवा भजे असे स्नॅक्स नेहमी बनवून खातो. पण भिजवलेल्या वाटाण्यापासून सुद्धा असा मस्त असा हा कुरकुरीत वडा तयार होतो. हे तुम्ही कधी ट्राय केलंय का? तुम्हाला माहिती आहे का की हिरवा वाटाण्यापासून इतका सुंदर असा हा हेल्दी नाश्ता तयार होतो? किंवा मग बाहेर पाऊस जरी असेल तर तुम्ही हा गरमागरम वडा नक्की ट्राय करू शकता. खायला सुद्धा टेस्टी आहे, शरीराला सुद्धा हेल्दी आहे. महत्वाचं म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये, घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार होतो. तर इकडे मी 1 वाटी वाटाणा जो आहे भिजवून घेतला आणि त्याच वाटीने अर्धा वाटी जे आहे तांदूळ भिजवलेला आहे. आता हे वाटाणे साधारण 6 ते 7 तास भिजवून घेतले आणि तांदूळ जे आहे 4 ते 5 तास भिजवून घेतले. वाटाणे स्वच्छ धुवून त्यानंतर भरपूर पाणी घालून भिजवत ठेवले. त्याचप्रमाणे तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून पाणी घालत भिजवून ठेवले. त्यानंतर त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं, अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. त्यानंतर इकडे मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये वाटाणे त्याचप्रमाणे भिजवलेले तांदूळ सुद्धा घालून घेतले आणि अजिबात पाणी न वापरता आपल्याला हे मिक्सरला जे आहे दळून घ्यायचं आहे. एकदम फाईन दळायचं आहे. अजिबात कण वगैरे राहिले नाही पाहिजे किंवा मग वाटाणे वगैरे तसेच राहिले नाही पाहिजे. आणि पाणी आपल्याला 1 थेंब सुद्धा पाण्याचा वापर न करता मिक्सरला हे दळून घ्यायचंय. तर हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे बघा किती मस्त असं हे वाटलं गेलेलं आहे. एकदम बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. आता लगेचच याच मिक्सरच्या जारमधून सर्व जे वाटलेलं सारण आहे ते बाहेर काढून घेतलं आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये इथे मी साधारण 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1.5 चमचा धने घेतलेले आहे. आपले जे नॉर्मल चमचे असतात पोहे खाण्याचे, तर त्याने इथे मी धने मोजून घेतलेले आहे 1.5 चमचा. आवर्जून घाला धने, धन्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि हे सुद्धा आपल्याला पाणी न घालता दरदरीत वाटून घ्यायचं आहे. हे आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही हवं तर हिरवी मिरची सुद्धा वापर करू शकता, पण लाल मिरचीने आपले जे वडे आहेत आणखीन दिसायला सुंदर दिसतील, त्यामुळे मी इथे लाल मिरचीचा वापर करत आहे, कारण आपलं जे वाटण आहे ते हिरवं आहे. त्यानंतर साधारण 10 ते 12 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घातली आणि भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. आता कोथिंबीर आणि कढीपत्त्यामध्ये सुद्धा अजिबात पाणी राहता कामा नये. सगळं साहित्य आपल्याला अगदी कोरडं घालायचं आहे. त्यानंतर हे संपूर्ण जे सारण आहे व्यवस्थित हाताच्या साह्याने मिक्स करून घेतलं. आता ज्यावेळेस 1 वाटी वाटाणा असतो त्यावेळेस अर्धी वाटी तांदूळ घ्यायचा आणि ज्यावेळेस 2 वाटी वाटाणा असेल त्यावेळेस 1 वाटी तांदूळ घ्यायचं, असं प्रमाण आहे. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. तर हे बघा, हे संपूर्ण सारण जे आहे मिक्स करून घेतलं. महत्वाचं म्हणजे काय, तर आता ह्या सारणाला अजिबात रेस्ट वगैरे द्यायची नाहीये किंवा असंच भिजवत ठेवायचं नाही. कारण काय होतं, आपलं तांदूळ सुद्धा भिजवलेला आहे, वाटाणा सुद्धा भिजवलेला आहे, त्यामुळे काय होतं, पाणी सुद्धा सुटू शकतं. आता इथे जर तुम्ही तांदूळ भिजवलेला नसेल तर मग तुम्ही साधारण 1 अर्धी वाटी किंवा 1 वाटी वाटाणाप्रमाणे तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्यातून पिठाचा थोडा गोळा घेतला. अशा पद्धतीने जे आहे हातावर थापून घ्यायचा. हवं तर हाताला थोडंसं पाण्याने जे आहे ओलसर हात करून घ्या, जेणेकरून हा जो वडा आहे तुमच्या हाताला चिकटणार नाही. तर हे बघा, सगळीकडून व्यवस्थित असा हा थापून घेतलेला आहे. खूप जास्त जाडसर नको, बिस्किटाप्रमाणे ह्याची साईज हवी. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नको. आणि हे बघा, हा वडा जो आहे थापून घेतला. आता हा वडा आणखीन छान चवदार किंवा आणखीन चवदार होण्यासाठी, हेल्दी होण्यासाठी आणि तशाच प्रकारे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी इथे मी पांढरे तीळ जे आहे थोडेसे वड्यावर जे आहे पेरून घेतलेले आहे किंवा मग वड्याला जे आहे लावून घेतलेले आहे. हे बघा, अशा पद्धतीने म्हणजे काय होतं, दिसायला सुद्धा सुरेख दिसतो, खाण्याला सुद्धा एक वेगळी टेस्ट सुद्धा येते आणि त्याचप्रमाणे टेस्टी सुद्धा आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळीकडे जे आहे तीळ सुद्धा लावून घेतले. तेल तापवायला ठेवलेलं होतं अगोदर. तेल छान तापून घ्यायचं, खूप जास्त कडकडीत नको, पण आपण जसं वड्यासाठी वगैरे तेल तापवतो त्याच पद्धतीने तापून घ्यायचं. तेलामध्ये हा वडा सोडून घेतला. गॅसची फ्लेम मीडियम आहे. लगेचच दुसरा वडा सुद्धा हातावर थापून घेऊया. आता जोपर्यंत तो वडा आपला सेट होतोय तेलामध्ये, तोपर्यंत हा वडा आपला थापून होईल. त्यामुळे अजिबात गॅस वाया घालू नाही बसायचं.
पटापट असे जे आहे वडे बनवून घ्यायचे. तर हे बघा, हा सुद्धा वडा जो आहे त्याच पद्धतीने मी इथे थापून घेतलेला आहे. तोपर्यंत आपल्या तेलातला वडा जो आहे छान पद्धतीने सेट होतो. यावर सुद्धा छान असे हे पांढरे तीळ जे आहे पेरून घेतले. पूर्णतः ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातले तरी सुद्धा चालतील, पण याने काय होतं, दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि अट्रॅक्टिव्ह तर दिसतात, पण चवीला सुद्धा भन्नाट लागतात. आता बटाटा वडा तुम्ही नेहमीच खाल्ला असेल, पण एकदा हा वडा नक्की ट्राय करा. आता तो वडा आपला सेट झालेला आहे, तोपर्यंत इकडे हा वडा सोडून घ्यायचा. म्हणजे काय होतं की एकामेकाला हे वडे चिकटले जात नाहीत. बघा, आता मी त्याच वड्यावर हा वडा सोडलेला होता, पण अगदी एक बाजूला तो वडा सरकलेला आहे. म्हणजे काय तर पहिला आपला वडा जो होता तो चांगल्या पद्धतीने सेट झालेला होता, त्यामुळे हा वडा जो आहे त्याला चिकटला नाही. ही ट्रिक आणि ही टिप्स जी आहे खूप महत्वाची आहे. त्यानंतर तिसरा सुद्धा वडा घातला. आता वडा टाकताना बऱ्याच वेळेस काय होतं, कढईला वडा चिकटतो. तर करायचं काय, तर त्यावर अशा पद्धतीने तेल जे आहे थोडंसं शिंपडायचं आणि आपला वडा काढून घ्यायचा. आता माझा वडा कढईला चिकटला नसता, पण मी तुम्हाला ट्रिक सांगण्यासाठी हा वडा कढईला चिकटून दाखवला. बऱ्याच वेळेस काय होतं, वडा कढईला चिकटतो, मग तसाच ओढून बाहेर काढण्यापेक्षा अशा पद्धतीने गरम तेल त्या वड्यावर जे आहे म्हणजे उडवायचं, आपला वडा छान पद्धतीने निघून येतो. आता ह्या वडा जो आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला खाली वर करत छान असा हा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आता खुसखुशीत हवा असेल तर गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्या, आणि कुरकुरीत हवा असेल तर आणखीन थोडा डार्क करू शकता. आता अशा पद्धतीने थळून असे हे वडे जे आहे काढून घ्यायचे. बघा, झालाय का नाही पावसातला हेल्दी स्नॅक्स तयार. मुलांना सुद्धा मनसोक्त देऊ शकतो, संध्याकाळीच नाही कधीही खाऊ शकता. मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. मस्त असा हा भन्नाट बेत तयार होतो. मुलांना तर प्रचंड प्रमाणात आवडतो. आणि महत्वाचं म्हणजे काय की हेल्दी आणि प्रोटीनयुक्त हा नाश्ता तयार होतो. आणि महत्वाचं म्हणजे अजिबात तेल न पिणारा हा वडा आहे. अजिबात तेल पित नाही, काही नाही. व्यवस्थित असा हा क्रंची, कुरकुरीत किंवा मग खुसखुशीत सुद्धा. आता यापेक्षा थोडासा जर तुम्ही दाटसर रंग जर घेतला, म्हणजे थोडा आणखीन जास्त वेळ तळला, तर कुरकुरीत होतो आणि हा खुसखुशीत तयार होतो. म्हणजे घरामध्ये जर वयोवृद्ध वयस्कर असतील तर ते सुद्धा सहजरित्या खाऊ शकतील, इतका मस्त हा वडा तयार होतो. आणि हे बघा, छान असा हा जो वडा आहे तयार झालेला आहे. त्यावर मस्त अशी ही तळलेली मिरची सुद्धा. आणि एका मागोमाग याच पद्धतीने संपूर्ण वडे जे आहे मी तळून घेतलेला आहे. आवाज तुम्ही ऐकू शकता. मस्त असा हा कुरकुरीत वडा जो आहे आपला खुसखुशीत तयार झालेला आहे. वयोवृद्ध सुद्धा खाऊ शकतात, वयस्कर सुद्धा, लहान मुलं सुद्धा. चला मग रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.